चोरटेपणाला क्षमा नाही. देवाला नैवेद्य व्हायच्या आधीच फुटाणे साखर खाल्ली आणि क्षणातच शिक्षा. मेतके गावात भंडारा यात्रा होती. 21 काहिली खीर शिजत होती. एका भक्तानं खिरीसाठी फुटाणा आणि साखर आणून दिली होती. पण स्वयंपाक करताना आचारी खिरीत टाकता टाकता थोडं थोडं फुटाणं व साखर स्वतःच्या तोंडातही टाकत होता. एवढ्यात त्याला शिक्षा झाली आणि अचानक तो उभ्यानेच कोसळला. गडबड उडाली. माणसं जमली. त्याला उठवून बसवले. मामा म्हणाले, देवाला नैवेद्यही झालेला नाही. बाळू धनगराच्या खिरीच्या काहिली म्हणजे हा काय समजतो? त्या माणसाला मामांनी चांगलेच खडसावले. चोरटेपणाला देवापुढेही माफी नाही. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचा स्वभाव मामा जाणून असत. देवाच्या दारात आणि प्रसादात कधीही चोरटेपणा चालत नाही. मामा सर्व काही जाणतात. अशाच सत्यकथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बोला बाळू मामांच्या नावानं सांग भत.